तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर मित्रांनो, नया एका व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे, आपण एक धर्मशाळामध्ये थांबलेलो इथं, पण अजूनही मी तिथून निघालेलो नाही आहे. म्हणजे काल मी परवा दिवशी मी थांबलेलो आहे रात्री 7 वाजता, आणि अजून पण मी इथंच आहे. तर कशामुळं त्याचं कारण सांगतो मित्रांनो. एवढं पाय दुखत आहे, पाय तुम्हाला काय सांगावं आता. म्हणजे ते पाय दुखत आहे, तर मला चालता चालता जे ना असं सरळ सुद्धा चालता येत नाही नीट. म्हणजे एवढं भयानक मांड्या अशा जॅम झालेल्या आता. तर त्यासाठी मी ठरवलं की म्हणलं आज आपण जायचं नाही, इथंच राहायचं आजचे दिवस. तर ठीक आहे, काय होतं बघूयात. आता मी ब्लॉग स्टार्ट करतो आहे 6:30 वाजता, म्हणजे संध्याकाळच्या 6:30 वाजता. कारण दिवसभर आराम केला आहे, काल पण आरामच केला आहे. म्हणजे परवा दिवशी तुम्हाला जसं की माहिती आहे, काल सकाळी मी 7 वाजता आपल्या वैष्णोदेवीचे दर्शन करून मी मस्तपैकी आलतो. काल दिवसभर 7 वाजता झोपलो होतो, इथं 7:30-8 वाजता झोपलो होतो. 2 वाजता उठलो होतो, 2 वाजता जेवण करून परत झोपलो होतो. आणि परत संध्याकाळी मी म्हटलं उद्या जाईन म्हणजे आज जाईन असं वाटलं मला. पण आज पण नाही गेलो, आज दिवसभर आराम केला आहे. तर तुम्हाला मी चाललो आहे नाश्ता करायला बाहेर. मी तुम्हाला दाखवतो बाहेरून थोडंफार जे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजचा ब्लॉग त्यासाठी स्टार्ट केला म्हणलं. परत काय होतं, आज पण ब्लॉग नसता केला चालू तर तू म्हणले असते 2 दिवसाला एक ब्लॉग टाकतो, 2 दिवसाला एक ब्लॉग टाकतो, असं न व्हायला पाहिजे नाही का. तर ठीक आहे मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे मी इथं सध्या हे बघू शकता. इथं जेवण वगैरे असते रात्री, पण सध्या नाही आहे. आणि जेव्हा मला भूक लागली, म्हणजे जेव्हा मला थोडीशी भूक लागल्यासारखं झालं आहे, पण आता इथं काही नाही, त्याच्यामुळे मला बाहेर जावं लागलं. तर ठीक आहे, जाऊ आता लिफ्टनी. लय बेकार पाहिजे होतं, तुम्हाला काय सांगावं परवा. मग आवाज बाक्का झाला, माझा आवाजसुद्धा कार्यक्रम झाला आवाजाचा. तर ठीक आहे, तर हा व्हिडिओमध्ये ब्लॉग मस्त करणार आहे. थोडाफार छोटा ब्लॉग करूयात आणि मस्त करूयात, तुम्हाला पाहण्यासारखा. अपडेटमध्ये राहा आणि सपोर्ट राहू द्या. तर चला, 1 2 3 ओके, चला आता. एकदा आपल्या सायकलकडे जाऊन येतो मी. सायकलकडं मी गेलो होतो, सकाळी गेलो होतो, आता संध्याकाळी झाली. तसं 2 दिवस झाले एका जागेवर सायकल उभा आहे, पण अजून काहीच प्रॉब्लेम नाही आला सायकलला. पण म्हणजे वाऱ्याने पडलीच होता नाही, काहीच नाही, कारण लावली तशी. पण आता बघून ना द्यावं लागतं आपल्याला. ठीक आहे, हे बघा सायकल आपली आहे तशीच अजून नाही का. अरे बाई, ठेवली कोणी म्हणजे सायकल कोणाची? आपली सायकल ही कोणी हात सुद्धा लावू शकत नाही. बघा मित्रांनो, आपली सायकल आहे तशीच अजून, काय अडचण नाही. चालायच्या टायमाला जे ना मित्रांनो, एवढ्या बेकार मांडत होत मला चालता येत नाही. असं म्हणजे पाय असा आहे ना, असं सरळ टाकलो काही नाही, पण असं वाकडा जर पडला नाही, याला जर दाब पडला कसा मांडीला, बाप तुम्हाला सांगतो मी, चढ किती चढीला. मित्रांनो, समोरचा डोंगर दिसतो तुम्हाला, समोरचा डोंगर, त्या समोरचा डोंगर म्हणजे ते डोंगर नाही घेऊ, लय मोठा घाट आहे. दिसायला जवळून असा एवढा मोठा दिसतोय, लय लांब आहे. ते बघा मित्रांनो, त्याची डोंगर आहे ना, मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. आता ही स्टार्टिंगचं जे निळी पट्टी दिसते का बघी, तर या निळ्या पट्ट्या आडव्या इकडून म्हणजे सापासारखी रोड आहे, सगळा सापासारखा. पण इकडून मी चढायला चालू केलं होतं इथून, तर वरती बघा याच्या आडव्या पट्ट्या, याच्या आडव्या पट्ट्या दिसतात ना, या आडव्या पट्ट्या, या पट्ट्यांनी चढत मी वरती गेलो आहे. आणि बघा मग किती लांब आहे, कमी 17 किलोमीटर दिसायला ते छोटं दिसतं, पण 17 किलोमीटरचं ट्रॅक आहे सगळं. आणि हे जे दिसतं ना मित्रांनो, हे टावरच्या पलीकडचे ना, टावरच्या पलीकडे, त्याच्या पलीकडं 6-7 किलोमीटर वैष्णोदेवीचं मंदिर आहे, म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडून. सोपं नाही. आणि काय बोलतं तरी मध्ये मित्रांनो, इथं नाश्त्यासाठी काही नव्हतं, चहा घेतलाय आणि त्यासोबत एक बिस्किट पुडा घेतलाय. चहा बिस्किट खातो मस्त आपलं आणि नाश्ता करतो. तर मित्रांनो, मस्तपैकी नाश्ता करतो आता. दोन दिवसापासून एवढा बेकार जमलं, काय सांगावं तुम्हाला, सांगावं तरी कसं. महत्त्वाचं म्हणजे ना, वैष्णव माता मंदिराला जे असं पैसे जातं का, ते दुसऱ्या दिवशी काही कामच करू शकत नाही. कारण त्याचं असं आहे, मला लावलं बघा आणि बसतो.
तर त्याचं कारण असं मित्रांनो की पैजानं सूप पैजानं 17 किलोमीटर चढणं सोप नाही चढणं म्हणजे तिथं सुविधा पण कशी घोड्याची त्याची पण त्याने आपण गेलो नाही आपण पूर्ण गेलो जसं तुम्हाला माहिती. आताच्या शूटमध्ये मी नाश्ता करत होतो आणि तोंड झालंय मी आता पाहिलंय. सॉरी त्याबद्दल आता काय करावं तुम्हाला चालता यायला बरोबर. मला एक प्रश्न पडला आहे की मी जे सायकल चालणार कशी मला ती प्रश्न पडला आहे कारण सायकल चालायला मग एवढ्या मांड्या भयानक दूध द्यात लय बेकार. तर हेच ते धर्मशाळा आहे जिथं मी थांबलेलो आहे स्टे केलेलं आहे त्याचं नाव आहे मंगल भवन धर्मशाळा. जे की तुम्ही आले का तुम्ही कधी पण इकडे कतारला तर तुम्हाला वैष्णव माता मंदिराला जर जायचं असेल तर तुम्ही इथं स्टे करू शकता आणि 250 रुपये पर पर्सन भेट भेटून जाईल तुम्हाला. काही अडचण नाही. चला आपण जाऊ मस्त आतमध्ये जाऊ. सायकलकडे जाऊन आलो आता चलो पायऱ्या चढत होती आता पायऱ्या चढायला काय करणार विषय असा आहे मित्रांनो की बघ लिफ्ट नाही घ्यायची आपल्याला कारण खाली जायचं आपल्याला. लिफ्ट कधी घ्यावं बसते वर जायचं टायमाला. तर ठीक आहे मित्रांनो बघू उतरायच्या तुम्हाला म्हणलं ना मी चढायचं टायमाला काही वाटत नाही. आता मी पायर की सिम्पल चढलो आता बघा उतरायचं टायमाला तसंच झालं माझं. ज्यावेळेस मी देवीच्या मंदिरात वर जातो मला काही वाटलं नाही. खाली उतरताना नाही कार्यक्रम झाला होता उतरताच येत नाही. मात्र माणसासारखं झाला विषय माझा मांडायला म्हणजे डायरेक्ट दुखत बाहेर. आता मला प्रश्न पडला मी सायकल चालवणार कशी. उद्या सकाळपर्यंत सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर जमन पण उद्या 100% निघायचं आहे आपल्याला असं काही नाही कारण 2 दिवस झाले एकाच जागी. चला आलो आपल्या बेडपाशी. फायनली मित्रांनो मी आता बेडवर पोहोचलेलो आहे. मस्त जेवण करतो. रात्री 10 वाजेपर्यंत जेवण चालू असते तुम्हाला माहिती आहे मी काल सांगितलं होतं. तर जेवण बिवण करतो मस्त एडिटिंग करतो. आजचा हा छोटासा ब्लॉग मस्त वाटत तुम्हाला कारण मी हा ब्लॉग स्टार्ट करायचं कारण असं आहे की मी जर नसता केलं तर तू म्हणले असते 2 दिवसाआड ब्लॉग पोस्ट करतोय नाही का म्हणजे रोज पोस्ट करीन असं वाटेल तुम्हाला. तर काही करून मी जे ना ब्लॉग रोज पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तर ठीक आहे मित्रांनो काय होतं तर फायनली मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे माझं आत्ताच आणि आता झोपतोय मी. आता मस्त 2 दिवस आराम झाला आहे. अजून पण पाय दुखायचे बंद नाही झाले पाय दुखायचे. पण तुम्हाला एक सांगायचं की उद्या सकाळी मी आता निघणार आहे काही करून कारण आपल्याला जास्त दिवस थांबून जमणार नाही आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. छोटासा व्हिडिओ आणि आवडल्यावर नक्की लाईक करा. चॅनलला सपोर्ट राहू द्या. आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत लवकर. तर आणि कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या छान प्रकारच्या कमेंटला धन्यवाद. तुम्ही कमेंट करताय खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं एकदम नाही का. ठीक आहे भेटूया मित्रांनो उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मित्रांनो.